वाला बिलॉंग करणार व्यक्तिमत्व त्यांना मी विनंती करते आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रमोदजी गरज सर. पहिला चेंडू किरण. ओ यावेळेला गुड स्टार्ट फॉलिंग स्वीप. मनीष मात्र यावेळेला आपलं ट्रेडमार्क दाखवताना डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं आपलं पॅटर्न सिद्ध करताना येतोय षटकार. मनीष भोईर एक अप्रतिम ड्रीम स्टार्ट देताना आपल्याला बघायला मिळतो. बेरी फर्स्ट बॉल आणि किरणच्या चेंडूला फेकून देत आहेत षटकारासाठी. पुढचा चेंडू यावेळेला स्विच हिट. जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडू सरळ जाईल डीप थर्डमॅन मधनं आलाय पुनश्च चौकार. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं अधिराज्य गाजवण्याच्या प्रयत्नामध्ये मनीष भोईर ऑन फायर. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव नाही रे. आज कुठलंच गाव नाही रे इथं सुजिता त्याचं नाव. थँक्यू. किरणचं टेन्शन वाढवणारी अशी विस्फोटक बॅटिंग. एक नॉक एक ड्रीम स्टार्ट खेळताना फलंदाज दिसतोय मनीष. आणि मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. खास करून पॉवर प्ले मधला एक अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याची वर्णी लागते जयमान मायखूप संघामध्ये. तो एक ड्रीम स्टार्ट देताना किरण तयार होताना पुनश्च सचिन पाटील ज्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे आपण बघतायत टेस्टच्या मागे. यावेळेला डाऊन द ग्राउंड क्लास 1 शॉट. क्या कहने शॉट के. जबरदस्त बॅटिंग. पहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरनं. दुसरा रिव्हर्स पूलचा स्विच हिटचा शॉट आणि त्यानंतर सरळ बॅट नेतोय डाऊन द ग्राउंड. यावेळेला चौकार. धावसंख्या 14 वर पोहोचलंय. अतिशय विस्फोटक स्टार्टिंग. हनुमान मायखोप संघाचा मनीष भोईर यावेळेला काही सुंदर स्टार्ट करून देतोय. किरण यावेळेला मात्र आपल्या लेंथ लाईनला शोधताना दिसतोय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र हळवारपणे कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. अनिल तेथे आहेत. अनिल पाटील एक प्रचंड अनुभव असणारे असे खेळाडू. योगेश किणी साहेब सिनियर खेळाडू. विकेट किपर बाप्पा मोरियाचे यांनाही आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. गुड फिल्डिंग. बाईच्या रूपानं सिंगल कंप्लीट केली जाईल. धावसंख्या बघायला मिळते ती 15-15. जबरदस्त स्टॉप बघायला मिळतो. हे एफर्ट्स गरजेचं आहे कारण तुम्ही लखपती टुर्नामेंट खेळतायत. कैलास कुमार अमोल पाटील स्मरणार्थ बाप्पा मोरिया चषक आणि त्यावेळेला तुम्हाला तुमचं संपूर्ण एफर्ट्स द्यावा लागेल आणि तो तुम्ही द्याल त्याच वेळेला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा क्लास वाढेल. यावेळेला मात्र पाटील स्वीप खेळण्याचा प्रयत्न स्वीप मारण्याचा प्रयत्न होता स्वप्नील भोईर यांचा. षटकाची इथे झाले समाप्ती. 10व्या स्कोर कार्ड वरती 15. पहिले षटक पहिले 3 चेंडू मनीष भोईरच्या नावावरती राहिले आणि त्याच्यानंतर किरणनं केलंय सुंदर कम बॅकिंग. वार आणि पलटवार हे सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात. एक प्रेमळ निवेदन असेल सर्वांना. तुम्हाला जर टीम मीटिंग करायची असेल विकेटच्या थोडंसं बाजूला करा जेणेकरून आपली विकेट ही खूप चांगली राहील. याची सर्वांनी दखल घ्यायची आहे. 10व्या स्कोर कार्ड वरती 15 बिना कोई नुकसान से. नवीन गोलंदाजाला या ठिकाणी प्राचार्याने केले जाईल. नहीं गेंदबाज को बुलाना चाहेंगे प्रवीण भोईर. एक बेहतरीन ऑलराउंडर माने जाते प्रवीण भोईर की. जब भी चर्चाएं करते हैं बाहर के गेंदबाज है अनुभव खासा है. उनका जो कॉन्फिडेंस लेवल होता है वो काफी बढ़िया होता है और किसी भी मैच में वो अपना 100% देने की चाहत रखते, तमन्ना रखते, आरज़ू रखते और उनके लिए जो उनका जो स्ट्रगल रहता है कोशिश रहती है वो लगातार रहती है. वो खासियत है प्रवीण की. लेकिन उनके सामने एक इमर्सिंग प्लेयर है मिस्टर मनीष भोईर जिन्होंने अपने बेहतरीन खेल को दिखाया है. जो स्टार्ट दी है वो काफी बढ़िया है और जहरमान टीम के खिलाड़ी यहाँ पर चाहेंगे कि मनीष भोईर उर्फ मन्या जो है आखिरी गेंद तक खेले. आखिरी गेंद तक अगर ये खेलते रन जरूर आएंगे और उसी हिसाब से उनकी जो सोच होगी. तो देखना एक तरफ बाहर के गेंदबाज आएंगे प्रवीण भोईर और दूसरी तरफ मिस्टर मनीष भोईर ऑन स्ट्राइक. इस बीच अगली गेंद. ओहो पहले ही सोच के रखा था
स्विच हिट के सहारे किया है स्वागत प्रवीण भोईर का। यातावर एक उम्दा शॉट, 4 रन। जबरदस्त शॉट सिलेक्शन, स्विच हिट, 4 रन का इजाफा। 19 के ऊपर स्कोर कार्ड फ्लाई होता हुआ। अगली गेंद, ओ इस बार सीधा रडार में गेंद को खेल दिया। बैकवर्ड टच के ऊपर से हवाई यात्रा करती हुई गेंद सीधी स्टंट एंड डिलीवर्ड आउट ऑफ द पार्क, 6। आपल्या गावचा हाय बैल जोडा, थैंक यू। 6 रन के सारे स्कोर में इजाफा। 25 के ऊपर स्कोर कार्ड सरकता हुआ। किरण के पहले 2 गेंदों में 10 रन आए थे, प्रवीण के 2 गेंदों में आए हैं 10 रन। मनीष की जो बेहतरीन बल्लेबाजी की जो झांकियां है, जो आतिशबाजी उन्होंने स्टार्ट की है, मेरिट के हिसाब से खेल रहे हैं, सोच समझ के खेल रहे हैं, प्रॉपर मिडल ऑफ द बैट को खेल रहे हैं, गेंद ले रहे हैं। ये एक खासियत है या फिर जो उनकी बल्लेबाजी की शान है। ओहो इस बार स्विच हिट, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। अंपायर सिग्नल आना शेष है। 4 या फिर 6, 4 रन। 4 से स्कोर इस समय फ्लाई होता हुआ 29। अब अमरदीप जलसार सोचने पे मजबूर हुई है कि गेंदबाजी किस तरह से करे। बिहाइंड द विकेट जो रन आ रहे बल्ले से, जो रन आ रहे वो चिंताएं अब थोड़ी सी बढ़ती हुई नजर आ रही है। 29 रन ऑन स्कोर कार्ड। लगभग 9 गेंदे हो चुके शेखर में बताते हुए। 29 रन ऑन स्कोर कार्ड। मनीष की बात करेंगे तो क्या बेहतरीन बल्लेबाजी, 2 बेहतरीन सिक्सर और 4 चौकों के सहारे अपनी विस्फोटक कैमियो खेल रहे हैं। 28 रन बना के खेल रहे हैं। लेकिन मनीष आज कूल माइंडेड खेल रहे हैं, कोई भी जल्दबाजी नहीं है। जिस तरह से गेंद आ रही है उस हिसाब से ऑन मेरिट अपनी बल्लेबाजी कर रहे हैं। जल्दबाजी बिल्कुल भी नहीं, शांत मुद्रा में अपने बल्लेबाजी का आनंद खुद भी ले रहे हैं। और नॉन सा गेंद से मिस्टर स्वप्निल भोईर भी इस बेहतरीन बल्लेबाजी का आनंद ले रहे। लेकिन जरूरत है इस समय प्रवीण को कि वापसी करे अपनी टीम के लिए। इस बार बहुत ही बढ़िया, एक बार फिर शॉट, गेंद जाएगी बैकवर्ड टच के ऊपर से 6, सीधी पैरों में गेंद थी। काफी बढ़िया फ्लिक देखने को मिला, पूरा शफल हुए, बैलेंस पूरी तरह से रखा और गेंद को चढ़ दिया 6। पाटलांचा बैलगाडा, पाटलांचा बैलगाडा, गाडा त्या घाटात गेला। 35 के ऊपर स्कोर कार्ड। अद्भुत बैटिंग। खिलाड़ी सिर्फ दर्शक बन रहे क्योंकि कोई भी खिलाड़ी को मौका नहीं है गेंद को रोकने का। इतनी अद्भुत बैटिंग है। इस बीच अगली गेंद और इस बार बहुत ही लाजवाब शॉट, डीप बैकवर्ड पॉइंट से गेंद जाती भी सीमा रेखा के बाहर, एक लाजवाब 6 स्विच हिट। मैदानात क्यों कहते ना कि दिल एक मंदिर है तो उसकी मूर्त है। ऊपर वाले की कसम, ये शॉट कितनी खूबसूरत है, किसी के भी दिल से निकलेगी, चाहे कौन से भी टीम का खिलाड़ी खेले। लेकिन ये शॉट है ना, उसकी तारीफ ही बनती है दोस्त। ब्रिलियंट पीस ऑफ बैटिंग, पुरसा छिंडू। और इस बार भी गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। इस रन्स में इस ओवर में बहुत सारे रन्स आए हैं। शेखर में बताते हुए कि लगभग अगर बात करेंगे तो 3 सिक्सर और 3 चौकों के सहारे 30 रन्स आए हैं और स्कोर इस समय 45 रन के ऊपर पहुंचता हुआ। इस के लिए एक धूम तो बजनी चाहिए। की ही पाहून साऱ्या नाता कळाले होता कत, आमची की ही पाहून साऱ्या नाता कळाले होता कत। सन मैदानात आम्ही कुठंच नाही झुकत, सन मैदानात आम्ही कुठंच। सन्युमान हेमंत गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत।
45 धावाची ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. शेखर आमच्यापर्यंत एक अप्रतिम माहिती पोहोचवत आहे. थँक्यू शेखर. 45 धावा आणि हेमंतला मात्र प्राचारण केलंय. वाढणाऱ्या धावसंख्येला आळा घालण्यासाठी इथे मात्र कुठल्या तरी गोलंदाजाला आपली कन्सिस्टन्सी द्यावी लागेल. अन्यथा जय हनुमान मायकोप संघ ज्या रिदम मध्ये जात आहेत, ज्या करंट रनरेटने जात आहेत, पराग चिकन सेंटर यांच्याकडनं 200 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. मनाने मॅच संपल्यानंतर ते घेऊन जायचंय. 45 धावा ऑन स्कोर कार्ड. स्वप्नील भोईर अजूनही शांत आहे. बघूया हेमंतच्या अगेन्स्ट खेळताना मात्र स्वप्नील भोईर कशा पद्धतीने साथ देत आहेत. एका इन मण्यासाठी मॅच बॉल आलाय, तर कल्पेश तो मॅच बॉल देत आहे. थँक्यू कल्पेश. 22.50च्या सरासरीने 45 धावा ऑन स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतात. हे 2 षटकांचं चित्र आहे. 5 षटकांची मॅच आहे. कन्सिस्टन्सी ही भरपूर महत्वाची आहे. स्टार्ट चांगला केला इज नो डाऊट. फिनिश कसं करताय ते बघावं लागेल. 2 गोलंदाजांनी मार या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह षटक हाताळले, परंतु 3 षटक अजूनही अमरदीप जलसारच्या जवळ आहेत आणि त्याच्यामध्ये मला लेंथ लाईन दाखवावी लागेल. यावेळेला चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. चेंडूला मात्र एक्झिक्यूट केले गेले. कव्हर पॉइंटला एक धाव अर्जित केली जाईल आणि धावसंख्या 46 वर जाऊन स्थिरावले गेले. मला वाटते पहिली धाव असेल जी स्वप्नीलच्या बॅटमधनं आलेली आहे. म्हणजे ज्या 45 44 धावा वर खेळताना मिस्टर मनीष मन्या खूप चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करतायत. हेमंतच्या अगेन्स्ट मात्र तो बॅटिंगचा क्लास निरंतरता दाखवेल का? पुढचा चेंडू आणि याही वेळेला मात्र जबरदस्त शॉट सिलेक्शन. धावसंख्या 4 ने वाढते. स्विच हिट जबरदस्त बघायला मिळतोय. फॅन्सी शॉट ज्याला आधुनिक क्रिकेटमध्ये आपण म्हणतोय अल्टी पल्टी करणारा शॉट आहे. धावसंख्या थँक्यू. 50 धावा ऑन स्कोर कार्ड. बॉल द्यायचा आहे प्लीज. तो दुसरा बॉल आपल्याकडे येतो यूज येतोय बॉल. 50 धावा 48 धावांवरती खेळतायत मनीष. बघूया हाफ सेंचुरी ची एक मोठी संधी आहे. तिसरी हाफ सेंचुरी आपल्या नावावरती नोंदवण्याची एक जिम्मेदारी आहे, एक संधी आहे. पहिली साहिल चापके आणि त्याच्यानंतर निकेत. आणि यावेळेला फ्लिक केलाय. खूप चांगला चेंडू आहे. चेंडू सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय. सीमा पार चौकार. मनीष मात्र आपली बॅट उंचावतील. गुड बॅटिंग मनीष. एक इमर्सिंग प्लेयर आहे आणि काय बॅटिंग केले. अफलातून बॅटिंग. जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक. आणि 12 चेंडू मध्ये 52 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळताना मनीष भोईर ग्रेट बॅटिंग. 13 बॉल मध्ये 52. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचलंय 54. स्विच हिटचा अटेम यावेळेला होता. चांगला चेंडू थोडासा दूर ठेवला गेला. लेग बायच्या रूपाने एक धाव परिपूर्ण होते. टीमचा स्कोर इथे बघायला मिळतोय 55. त्या मानानं हेमंत यांचं हे षटक नक्कीच या ठिकाणी एक सूचना, एक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत टायगर स्पोर्टचे सर्वे सर्वा. 13 चेंडूमध्ये 52 म्हणजे प्रत्येक 400च्या स्ट्राईक रन रेटने धावा आलेले आहेत. ओ या वेळेला मात्र हेलिकॉप्टर उडवलंय स्वप्नीलनं आणि चेंडूला काय फिनिश करताय. सीमारेखेच्या बाहेर आलाय षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचलंय तब्बल 61. आता दोन्ही बॅटिंग मधनं धावा येत आहेत. स्वप्नील जो शांत होता तो मात्र आता आक्रमक झालाय आणि एक जबरदस्त हेलिकॉप्टर शॉट बघायला मिळतोय. मिड विकेटला क्लिअर करत या ठिकाणी आलाय षटकार. पुढचा चेंडू यावेळेला मात्र अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून थोडासा दूर खेळलाय. षटकाची इथे झालंय समाप्ती. 3 षटक कंप्लीट. पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये 30 आणि तिसऱ्या षटकामध्ये आलेल्या आहेत त्या 16 धावा. जाऊया डीजे कॅन्डीकडे.
लक्ष्मै नमो नमः 61 61 धावा स्कोर कार्ड वरती अनिल पाटीलला प्राचारण केले. प्रचंड अनुभव ज्याच्याकडे 40+ क्रिकेट खूप चांगला हँडल करताना कुठल्याही क्रिकेट फॉर्मॅटमध्ये गोलंदाजी फलंदाजी करण्याची क्षमता ज्या खेळाडूकडे आहे आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून अनिल पाटीलला पण अनेक वर्ष बघतोय. तोच मात्र संघाचा तारणहार होईल का? अमरदीप जलसारचं वाढणारं टेन्शन तो कमी करेल का? हा एक प्रश्न चिन्ह आता जलसारचे जे समर्थक आहेत त्यांच्या मनामध्ये घर करतोय. परंतु मनीष बॉलिंग स्वीप काय लाजबाब खेळतोय. चेंडूला टोळवलंय. वन्स बाउंड सी मा पार आलाय. चौकार. आई माझी ये कोरी गो आई माझी ये कोरी थँक यू. शिवशक्ती उसरणी ओमकार बॉईज हेडबंड. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. टॉसच्या दृष्टीने तयार राहायचं. आपलं किट घेऊन जा आणि टॉस साठी तयार राहायचं इनिंग ब्रेक मध्ये. यावेळेला फुल टॉस गॅप शोधला गेलाय. हाही आलाय चौकार. काय बॅटिंग करताय दादा म्हण्या. खऱ्या अर्थाने आपला जो क्लास आहे तो क्लास इथे दाखवताना प्रथमतः पहिल्यांदा रेड करतात आणि बॉल धावसंख्या 4 ने पुढे जाईल आणि पोहोचले ती 69. आमचे बाप्पा मोरिया क्रिकेट चे सर्व मेंबर्सना आम्ही विनंती करतोय आपण मैदानाच्या चौफेर उभे राहा जेणेकरून बॉल गेल्यानंतर तो लवकर मैदानाच्या आतमध्ये येईल. थोडंसं कॉपरेट करा. क्रीडा रसिक वर्ग आहे त्यांना एक प्रेमळ निवेदन. सोळा चेंडूमध्ये 60 धावा. इंडिव्हिज्युअल स्कोर जर 62 धावांचा हायएस्ट स्कोर आहे साहिलच्या नावावरती. साहिल चापके आणि 60 वरती खेळतायत म्हण्या. जर इथून एखादा चौकार षटकार आला तर मात्र ह्या टुर्नामेंट मधला हायएस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर त्याच्या नावावरती लागू शकतोय. 9 चौकार आणि 4 षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 60 धावा त्यांचा इंडिव्हिज्युअल स्कोर आहे. टोटल टीमची धावसंख्या आहे ती 375चा स्ट्राईक रन रेटने बॅटिंग करतायत. सुंदर बॅटिंग. मिस्टर अनिल पाटीलला 2 चेंडूवरती 2 चौकार आलेले आहेत. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमकता दाखवले मनीष भोईरनं. पुढचा चेंडू ओ यावेळेला पॉइंटला मात्र एक्झिक्यूट केले गेले. स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला शॉट सिलेक्शन. एक धाव परिपूर्ण. धावसंख्या 1 ने पोहोचते ती 70. 70 वर 70 धावा स्कोर कार्ड वरती. अतिशय अप्रतिम अशी गोल फलंदाजी. कारण जे बाउंड्री लाईनच्या जवळ क्षेत्ररक्षक तैनात केलेत ते फक्त बघत राहतात कारण बिहाइंड द विकेटच्या धावा आलेल्या आहेत. हा एक अमरदीप जलसारचा चिंतेचा विषय आहे आणि त्याला रोखण्यासाठी जी स्ट्रॅटेजी आहे जे चक्रव्यूह आहे ते सदैव लावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु यश हे अमरदीप जलसारला मिळत नाहीये. मिस टाइम शॉट. बॉल हवेमध्ये आणि इथे मात्र पहिला धक्का लागतोय स्वप्नीलच्या रूपानं. स्वप्नील आउट. थँक्यू. आणि नक्कीच टेंबोडे गावाला बिलॉंग करणारे आमचे राहुल पाटील चिंटू दादा यांच्याकडनं स्वप्नील भोईरसाठी 3 षटकारासाठी बॅक टू बॅक 3 षटकार जर खेळला असतं गोवा ट्रिप ची एक मोठी संधी होती परंतु स्वप्नील भोईर आउट झालेले आहेत. तर धावा स्कोर कार्ड वरती 70 आणि अनिकेत घरत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. काका या नावानं मात्र प्रचलित असा खेळाडू. अनेक वर्ष मॅच विनिंग खेळाडू मॅच फिनिशर म्हणून ज्यांनी हा सफाळा विभाग गाजवलाय आणि फार मोठे फॅन्स फॉलोअर त्याच्या बघायला मिळतात अनिकेत घरत यांचे. तो मात्र दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. काका या नावानं प्रसिद्ध असा खेळाडू. पुढचा चेंडू ते मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर. विशाल नाईक सर दर्शवताना वाईट बॉलचा कॉल आहे. धावसंख्या 71 वर पोहोचले.
अजून या इनिंग मधले 8 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 71 रन स्कोर कार्ड आहे. टीमच्या स्कोर बद्दल बोललं जाईल. 88 धावा उच्चांक आहे या स्पर्धेचा. पुढचा चेंडू आणि काका यावेळेला ऑन साइडला एक्झिक्यूट करताय. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने मात्र पोहोचते ती 72 वरती. अंतिम चेंडू आहे षटकातील. चांगली कमबॅकिंग अनिलने केले. 2 चौकार आले परंतु नंतर आपली लेंथ लाईन मेंटेन केली. चांगलं रीड केलं आणि त्याच्यानंतर मात्र कंजूसी गोलंदाजी करतायत अनिल पाटील. गुड बॉलिंग. 72 रन्स ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा चेंडू घेऊन अराउंड विकेट दाखल होताना मण्यासाठी. याही वेळेला मात्र येतोय चौकार. लेग बायच्या रूपानं 4 धावा ऍड केल्या जातील. षटकाची होते समाप्ती. 76 धावा ऑन स्कोर कार्ड. शिवशक्ती उसरणी ओमकार बॉईज एडवण. टॉसच्या दृष्टीने आपल्याला हा ऑफिशियल कॉल याची नोंद घ्या. आपण शिवशक्ती उसरणी संघ ओमकार बॉईज एडवण दोन्ही संघनायकांनी त्वरित टॉसच्या दृष्टीने यायचं आहे. फक्त 1 षटक शेष आहे आणि 76 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. चा करंट रन रेटने या ठिकाणी बॅटिंग आपल्याला बघायला मिळते. धावा स्कोर कार्ड वरती 76 आणि अंतिम षटक कोण घेऊन येईल याची चर्चा आपल्याला बघायला मिळते. 76 धावा. चला लवकर निर्णय घ्या आणि फिल्डिंग सजवायची. अमरदीप जलसार संघ अंतिम षटकासाठी प्राचारण केले ते म्हणजेच हेमंत यांना. 76 धावा आहेत. इथून चयनमान संघाचे समर्थक, त्यांचे खेळाडू, त्यांचे पाठीराखे यांच्या मनामध्ये विचार असेल की 15 धावा अबव 50 रन्स एक चांगलं बॅटल आणि एक ओपोनेंट टीमकडे एक स्टीप टार्गेट ते ठेवू शकतात आणि याच दृष्टीने त्यांचा प्रयत्न असेल. तर दुसऱ्या बाजूने मात्र जलसार संघाचे समर्थक म्हणत असेल की कमीत कमी धावा हेमंतने द्यायचे आहेत जेणेकरून पाटला खूप चांगला बघायला मिळेल आणि एक चांगलं बॅटल होईल. हे जर तर आहे. आखिरी ओवर और हेमंत जैसे एक तेज तरार गेंदबाज जो एंगल बना के गेंदबाजी डालते हैं. लसित मलिंगा की कुछ यादें उनकी तरफ से ताज़ा होती है. ऐसे गेंदबाज हैं, बहुत सारी सालों से गेंदबाजी कर रहे हैं और एक अच्छे इकोनॉमी रखने वाले गेंदबाजों में जिनका नाम शुमार होता है वो गेंदबाज है हेमंत. डेथ ओवर में उनको बुलाया गया लेकिन उनके सामने है अनिकेत काका. इस बार अनिकेत काका अलॉन्ग द कारपेट एग्जीक्यूट किया. लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है. एक से सैटिस्फाइड होना पड़ेगा. सिंगल के सहारे 77 के ऊपर स्कोर कार्ड इस समय आगे सरकता हुआ. अनिकेत काका भी चाहते हैं कि मन्या के बल्ले से रन्स आए हैं तो ज्यादा से ज्यादा वो गेंद खेले और रन्स बनाने की कोशिश करे हेमंत के खिलाफ. ओ वाड़ा शॉट. फॉलिंग स्वीप का जो क्रेज है उस क्रेज को दर्शाते हुए और हमारे वीआईपी डाइस की तरफ, मुख्य मंच की तरफ ये गेंद आती हुई 4 रन से इस पर स्कोर से 81 रन ऑन स्कोर कार्ड. सरणी संघाचे संघनायक दाखल होतात. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. 81 धावा. काय जबरदस्त बॅटिंग इथे बघायला मिळते. 81 ऑन स्कोर कार्ड. या स्पर्धेतला हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर मनीष भोईरच्या नावावरती लागताना 65 धावा. अभिनंदन मनीष भोईर. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न या वेळेला आलाय. डॉट बॉल. स्कोर थांबला गेला तो 81 वरती. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळणं शेष आहे. मनीष. पुढचा चेंडू आणि याही वेळेला मात्र अप्रतिम टायमिंग. बॅकवर्ड टॉस स्क्वेअरलेग मधनं पूलचा फटका सक्सेसफुल बनवताना आलाय षटकार. धावसंख्या 87 वर पोहोचलोय. हायेस्ट स्कोर या स्पर्धेतला टीमचा 88 आहे आणि त्याच संघाचा खेळाडू साहिल चापकेच्या नावावरती रन्स होते 62च्या रेकॉर्डला ब्रेक केलं मन्याने आणि त्यांची धावसंख्या 71 बघायला मिळते. आणि इथून जर 2-3 धावा आल्या
तर श्री जागमाता रावळे संघाचा जो टीमचा स्कोर आहे त्याही स्कोरला मात्र, परंतु इथे मात्र विकेटचं पतन. टाळ्यांच्या गजरामध्ये मनीष भोईरचं स्वागत होणं गरजेचं आहे. 71 धावाची विस्फोटक कॅमिओ खेळलाय 22 चेंडू मध्ये. तर नक्कीच या वेळेला आपण बघतायत टायगर स्पोर्टचे सर्वेसर्वा रोहिदास पाटील सर आमची रजा घेताना आणि बाहेरून मॅचचा आनंद आम्ही घेऊ असं सांगतायत. तर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत होत आहे मनीषचं. गुड बॅटिंग मनीष. 71 धावा 22 चेंडू मध्ये न्यू मान दाखल झालाय कुणाल गिनी. एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे विस्फोटक बॅटर कुणाल गिनी अंतिम चेंडूला फेस करतील. धावा स्कोर कार्ड वरती 87. 87 धावा अंतिम चेंडू. कुणाल गिनी ऑन स्ट्राइक. पुढचा चेंडू आवळा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि श्री जागमाता रावळे संघाच्या नावावरती मात्र रेकॉर्ड कायम आहे. 88 धावांचा हायएस्ट स्कोर. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये आपण करतोय परिवर्तन आणि एक गोड आवाज प्रमोद शेडगे सरांचा. त्या अगोदर करूया आपण टॉस बॉक्स मध्ये महत्वाचा टॉस. उसरणी संघाच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल आपल्याला संघ ओमकार बॉयज एडवण. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय साक्षी गजानन गावड जलसार सरपंच मॅडम यांच्याकडून मंडळाला 3000 रुपयाचा आर्थिक सहाय्य आलेला आहे. मंडळ त्यांचं खूप खूप ऋणी राहतोय. वेलकम रोहनजी गावड, आपलं सहर्ष स्वागत आहे. ओमकार बॉयज या स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहताय प्रोप्रायटर आहेत. रॉकी ग्रुप यांच्या माध्यमातून बाप्पा मोरिया चषक 2024 ला देणगी स्वरूपात 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलंय. रोहिदाजी पाटील टायगर या नावाने जास्तीत जास्त ज्यांना मान सन्मान मिळाला, पसंती मिळाली, त्यांच्याकडून 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेच्या माध्यमातून आलेलं आहे. त्यांचं करूया आपण मनपूर्वक या आमच्या दात्यांचं खूप खूप धन्यवाद. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी बंडू म्हात्रे साहेब उपस्थित आहेत आणि आमचे प्रतिनिधी मिस्टर अजितजी पाटील. या आपण टॉस बॉक्स टॉस टाइम. म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करणार आहोत. एका बाजूने अमोल 11 आणि बाप्पा मोरिया. कॉल कोणाचा असेल तर आपण बघतोय रोहन गावड सरांचा कॉल असेल. अमोल 11 असा कॉल आहे आणि आलाय बाप्पा मोरिया. टॉस जिंकलात, काय असेल निर्णय? क्षेत्ररक्षक घेणार आम्ही. कालच्या दिवसामध्ये युट्यूबच्या माध्यमातून आपण मॅच बघितलेत का? नाही एवढे नाही बघितले.
कसं वाटतं या ठिकाणी दाखल झाल्यानंतर हे भव्य दिव्य स्पर्धा बघताना एक जबरदस्त मॅनेजमेंट बघायला मिळते. त्याचं तिसरं पर्व आहे. टॉस जिंकला, राईट तुमच्याकडे, शतरक्षण घेण्याचा प्रयत्न आहे. किती धावापर्यंत थांबवण्याचं एक गेम प्लॅनिंग असेल तुमचं? आम्ही कमीत कमी धावापर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करूया. आणि कुठले गोलंदाज सध्याच्या फॉर्ममध्ये आहेत की लवकर विकेट मिळवून देतील आणि एक कमीत कमी धावामध्ये थांबवण्याचा संधी तुम्हाला देतील? श्री आहे, राज आहे, परत आपला त्रैके आहे. टॉस हरलात, बॅटिंग करायचे, तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आता फलंदाजी करायची आहे, परंतु तुमची डीप बॅटिंग लाईन आहेत आणि त्यांच्यामध्ये तुम्ही सुद्धा खूप चांगले बॅटिंग करतात. कसं वाटलं इथे दाखल झाल्यानंतर? खूप छान वाटतं इथे. मी पहिल्या वर्षी पण बघितलं तर म्हणजे खूप चांगलं वाटत होतं, आता पण मस्त वाटतं. बेस्ट ऑफ लक पोर्ट टीम कॅप्टन्स. टॉस जिंकला या ठिकाणी आपण बघतायत उसरणी संघानं आणि प्रथमतः शतरक्षण स्वीकारले. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जाऊया, तिथे असतील प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील. पहिलाच बॉल कट केला जातो. यावेळेला बॅटची एज घे, चेंडू फार वेगाने बिटवीन द गॅप मध्ये निघून जाईल. लॉंग स्टॉप रिझनला एक अप्रतिम नशिबाचा चौकार. पहिल्याच बॉलवर बॅटची एज. यावेळेला आपण पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारला. पहिल्या इनिंगचा विचार केला तर मनीष भोईरने, मन्याने जी बॅटिंग केली, 71 धावा तब्बल कुठल्या गेल्या. क्या बात आहे. मनीष मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथे मात्र पोहोचत नाहीयेत. चेंडू थोडासा टर्न होतोय आणि इथून आपण पाहतायत विलास आपण पाहू शकाल पुढे सरसात आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर जाऊन पोहोचले गेले. वैभव भोईर, बबली या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. एका साईडला दिवेश सारखा बाहुबली या संघातील आहे. अमरदीप जलसार 5 षटकांमध्ये 88 धावांचं टार्गेट सेट केलंय. म्हणजे इथे जिद्दीने खेळावं लागणार आहे. जरी हा संघर्षाचा काळ असेल, संघर्ष करावा लागत असेल तर नेहमीच संघर्ष हा काळ जर आपण पाहिला तर आयुष्यातील सगळ्यात बेस्ट असतो. आयुष्यात सर्वोत्तम करण्याची क्षमता याच काळामध्ये असते आणि हेच करून दाखवत असताना वैभव भोईरचा एक ब्रँडेड षटकार. व्हॉट अ टायमिंग, क्लास दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग. शिवशक्ती उसरणी यावेळेला आपण पाहतायत टीम उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आणि एका साईडला ओमकार बॉयज एडवन. संघाची धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचली. 3 बॉलचा खेळ झालाय. पुन्हा एकदा वैभव भोईरच्या स्लॉट मध्ये सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कणखर झंझावती षटकार, 6 धावा. क्या बात आहे. वैभव भोईर जशास तसे रोखटोक उत्तर देण्यासाठी मात्र ओळखला जातो. संजय गावड एक्सपिरियन्स बॉलरवर अटॅक यावेळेला केला जातोय. कठीण असतं ज्यावेळेला एक्सपिरियन्स बॉलर आपल्या समोर असतो आणि एक अनुभवी गोलंदाज ज्यावेळेला आपल्या समोर असतो त्यावेळेला थोडंसं कुठेतरी कठीणही होते. परंतु इथे बॅक टू सिक्सर, मॅग्निफिसंट शॉट. ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. काय फटके खेळले, जबरदस्त. जणू काही ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी हा ठोकलेला चौकार. अफलातून कामगिरी करत असताना अफलातून टायमिंग. 2 षटकारानंतर आलेला चौकार हम भी किसी से कम नहीं हे दर्शवत असताना संघाची धावसंख्या 22 वर जाऊन पोहोचले गेले. वैभव भोईर इज ऑन फायर. ग्रेट बॅटिंग. ऑफ साइडला चिप शॉट आहे परंतु इनसाइड आउटचा फटका. शॉट ऑफ दी डे म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने मनीषने सुद्धा सुपर बॅटिंग केली होती, चहूबाजूने खेळले होते, परंतु पहिल्या षटकामध्ये कणखर फलंदाजी आम्ही करणार, कारण आम्ही जिद्दीने खेळणार आहोत. आमच्या रक्तातच क्रिकेट आहे हे दर्शवत असताना 28 रन. बॉल द्या. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॉल दिला जाईल कारण पॉवर प्लेचं बंधन आहे. दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात काय रणनीती आखली. पहिला बॉल चौकार आपण पाहू शकलात. बॅटची एज होती, नशिबाचा चौकार मिळाला. दुसऱ्या बॉलवर 2 धावा आल्या. तिसऱ्या बॉलवर षटकार. जर मॅच बॉल आला असेल तर द्या, अन्यथा नवीन बॉल द्या. यावेळेला आपण पाहतोय तिसऱ्या चेंडूवर षटकार आला. काय बॅटिंग केले. चौथ्या बॉलवर षटकार. 5व्या बॉलवर स्क्वेअर ऑफ द विकेटचा जो फटका पाहायला मिळाला. रंगनाथ गुंडप्पा विश्वनाथ या महान फलंदाजाची आठवण झाली आणि तदनंतर पुन्हा एकदा सरळ बॅटचा उपयोग करत असताना इनसाइड आउटचा फटका. खूप स्ट्रॉंग असावं लागतं तुमचं बॉटम हँड
मनगडाचा वापर केला आणि त्रिशिका 11 स्ट्रँडला सलामी देणारा हा धमाकेदार षटकार पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होत असताना संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली. म्हणजे इथून आता टार्गेट आहे 24 बॉल आणि 60 रनची आवश्यकता असेल. 15चं आस्किंग रिक्वायर्ड रन रेट येऊन ठेपलं गेलंय. इथून काय रणनीती असेल. साई सारखा गोलंदाज ज्याचं नाव आहे अमोल, परंतु साई या नावाने जास्तीत जास्त परिचित असलेला खेळाडू लेफ्ट आर्म गोल्डन इरा. पॅव्हेलियन मधून निघाले तेव्हाच त्यांनी ठाण मांडून दोन्ही फलंदाजांनी विचार विनिमय केला. जे होईल ते जाईल. आज मात्र आपल्याला इथे रडायचं नाही तर लढायचंय. मोडेन पण वाकणार नाही. 28 रन विकेटच्या शोधामध्ये. पहिलाच बॉल यावेळेला आपण पाहतायत. साई पुढे सरसावले आणि हा बॉल जर आपण पाहिला तर व्हाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. स्वप्नील भोईर एक लेदर क्रिकेटचा क्लास ज्यांच्या माध्यमातून सातत्याने राहुल पाटील, चिंटू, समाजसेवक, टेंबोडे गावातील अनमोल रत्न त्यांनी सांगितलं 3 बॉल 3 षटकार जर आले तर गोवा ट्रिप ही माझ्याकडून फ्री कॉस्ट असेल. परंतु ते बाद झाले आणि तिथेच अनाउन्समेंट केली गेली होती. 28 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर साई. उलटाच बॉल होता. ऑफ साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग होते. फेकी होईल. तत्पूर्वी एक धाव. दिवेशची थिंकिंग सुद्धा चांगली राहिले, कारण दिवेशला माहिती आहे आपला पार्टनर या वेळेला बेधडक बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवर बॉल येत आहेत. त्याचा रिदम न तुटावा त्यासाठी आपण स्ट्राईक एंड कडून स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंड कडून स्ट्राईक एंडला आणावं आणि तेच वैभव भोईरला स्ट्राईक एंड कडे आणलं गेलंय. आता इथून बॅटल असेल साई वर्सेस वैभव. हा चेंडू पाहिला नाळ. यस विशाल नाईक सर व्हाईट बॉलचा इशारा करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 30. विजयासाठी 58 रनची आवश्यकता आहे. धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे. तो आत्मविश्वास असावा प्रत्येक खेळाडूच्या अंगीकृत. ह्या वेळेला वैभवने चान्स सुद्धा घेतला होता, परंतु इथे नो बॉलचा इशारा. चेंडू थोडासा हातातून स्किट झाला आणि सरळ चेंडू स्वप्नील भोईरच्या हातामध्ये विसावला. खूपच हा चेंडू बिमार करून जाणारा होता. स्वप्नील भोईरने चेंडूला स्टॉप केलं, गॅदर केलं. तत्पूर्वी आपण पाहिलं तर एक धाव इन्क्लूड होईल नोच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या 31. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2. फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातो विशाल नाईक सरांकडून. फ्री हिटच्या बॉलवर फ्री माइंड खेळेल का? या वेळेला सरळ बॅटचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॅक टू द बॉलर हेड. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर शॉट. फ्री हिटच्या बॉलवर फ्री माइंडने वैभव भोईरच्या बॅटमधून षटकार. 6 धावा. आक्रमकता काय असते आज वैभव भोईर वेगळाच मूडमध्ये दिसतोय. त्याची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. आज ओपनिंग बॅटर म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 37. विकेट टेकर गोलंदाज साई आहे नो डाऊट. संजय गावड हे सुद्धा विकेट टेकर गोलंदाज होते, परंतु आपण पाहिलं तर 8 बॉल मध्ये 34 रन तब्बल केलेत. क्या बात आहे वैभव भोईर. ग्रेट बॅटिंग. वेळेला सरळ बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इथून आपण पाहू शकाल थोडेसे डबल माइंड मध्ये द्विधा मनामध्ये होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. डॉट बॉल. आता साईने कमबॅक केलं या बॉलवर. जवळजवळ 4थ्या बॉलवर कमबॅक केलं. एक वाईट एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला हाताळताना. संघाची धावसंख्या अमरदीप जलसार टीमची 37 आहे. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलेन्सिंग. 51 रनची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय. सुपर बॅटिंग. ब्युटिफुल. ह्यूज बिग ब्लास्ट. गोलंदाज समोरचा कोण आहे हे मला ठाऊक नाहीये. मला फक्त एकच टार्गेट दिसतोय. 88 रन मला अचीव करायचे आहेत आणि हेच मनामध्ये ध्येय ठेवलं आणि आतापर्यंत क्लास बॅटिंग करत असताना तब्बल आपण पाहू शकताय 40 वर धावसंख्येवर पोहोचलाय इंडिव्हिज्युअल आणि संघाला घेऊन जातोय 43 वर. म्हणजे अर्धा धावसंख्येचा पल्ला या जवळजवळ 11 बॉल मध्ये पार केलाय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 88 रन्स. त्याने फक्त एकच ध्येय ठेवलं असेल. आता येणारे 19 बॉल आहेत
आणि 19 बॉल मध्ये विजयासाठी 45ची आवश्यकता असेल. सुपर बॅटिंग, काय बॅटिंग केले, जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. 24 कॅरेटचे बॉल आहेत, फुलटॉस बॉल यूज केलेत या स्पर्धेमध्ये. म्हणजेच आमच्या प्रेक्षकांना षटकार चौकारांची स्वादिष्ट मेजवानी या बाप्पा मोरया चषक 2024 मध्ये पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना हेच हवं असतं. 43 रन, 43 रन्स, 45 रनची आवश्यकता आहे. फील्ड सजवली जाते. लॉंग स्टॉपचा फिल्डर जो आहे तो थोडासा पुढे घेतला गेलाय, म्हणजे फर्स्ट स्लिपकडे आपण पाहू शकाल. इथून आपण पाहिलं तर हा चेंडू वाईट बॉलचा इशारा येत असताना थोडासा दबाव जरूर दिसतोय स्पष्टपणे साईच्या चेहऱ्यावर. त्याचे एक्सप्रेशन बोलतायत चेहऱ्यावरून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 44. अर्धा धावसंख्येचा पल्ला पार केलाय. इथून 44 रनची आवश्यकता. वेलकम भावेश, आपलं सहर्ष स्वागत आहे. यस, वाईट बॉल. ओंकार बॉईज एडवन टीमने सुद्धा यावेळेला प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत जरूर आणून दिले, त्याबद्दल आपलं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद आहे. भावेश तरे, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर. 45 रन, 45. अप्रतिम. स्वप्नील भोईर हेच सांगताय तुला ह्याच टप्प्यावर गोलंदाजी करायची होती, हाच टप्पा तुला अगदी यावेळेला प्रभावित केलं असतं. आणि स्वप्नील भोईर हेच दर्शवत असताना यस पंच, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करा. आतापर्यंत जर आपण पाहिलं शेखर किनी यांच्या माहितीनुसार दोन्हीही टीमच्या ज्या 2 फलंदाज होते, ओपनर बॅटर, त्यांनी 45 धावांची भागीदारी केली होती आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने चाललेत. म्हणजे 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी 43 रनची आवश्यकता. 18 बॉल आणि 43 रन्स. मनात एकच ध्येय ठेवलंय, इथून 88 धावा आपल्याला अचीव करायच्या आहेत. परंतु इथून पलटफेर होईल का? गोलंदाज आपण पाहत आहेत, मायकूपचे गोलंदाज सुद्धा वर्चस्व गाजवतील का, वर चष्मा काढतील का? परंतु इथून आपण पाहत आहेत कशा पद्धतीने गोलंदाजी करतील, कशा पद्धतीने फलंदाजी करतील. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावायची आहे. जरी सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू लपंडाव सुरू असला तरी सुद्धा पाणी प्राशन करणं रोजच्या रोज खूप गरजेची गोष्ट. कारण आता थंडीचे दिवस तर जरूर आहेत, परंतु रण तर ऊन सुद्धा आपल्याला मध्यंतर पाहायला मिळालं. आणि ज्या वेळेला आपण पाहतो फेब्रुवारी, मार्च, जानेवारी नंतर उष्णतेची लाट फार मोठ्या प्रमाणात पसरली जाते आणि त्यावेळेला डिहायड्रेशन पासून तुम्हाला वंचित राहावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 45. काय बॅटिंग केले आतापर्यंत. वैभवचा स्ट्राईक रेट मेहुल पाटील आणि जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत की जवळजवळ जबरदस्त बॅटिंग करत असताना 363 चा स्ट्राईक रेट. 11 बॉल मध्ये 40. अर्धशतक झळकावलं जाईल का? पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं. साहिल आपकेच्या बॅट मधून क्लास बॅटिंग. पहिलं अर्धशतक आपण पाहू शकलात. दुसरं जे आपण पाहू शकलात अर्धशतक घाटीम टीमचा निकेत गावड. जबरदस्त बॅटिंग केली. पहिली विकेट हॅट्रिक जर आपण पाहिली तर कौतुकच्या नावावर आपल्याला पाहायला मिळाली. दुसरी विकेट आपण पाहिली तर सिद्धार्थ पवारने विकेट हॅट्रिक साध्य केली. प्रणय पाटील तिसऱ्या स्थानावर होता, परंतु त्याची हॅट्रिक हुकली. जितेंद्र यावेळेला आपण पाहू शकतायत गोलंदाजी मार्कवर. संतोषजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. यस लेग बाईचा इशारा येत असताना संतोषजी आबा घरत आणि हे खूप खऱ्या अर्थानं आपण पाहतायत बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी या ग्रुपला नेहमीच आधारस्तंभ राहिलेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया आपण वेलकम. संघाची धावसंख्या 46. आता विजयासाठी बॉल आहे 17 आणि जवळजवळ 42 रनची आवश्यकता आहे. वैभव भोईर काय बॅटिंग केले. क्लास, टॉप क्लास बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. साहिल सापके असतील, तदनंतर आपण पाहू शकलात निकेत गावड असतील, परंतु त्याच्या खेळीवर पाणी फिरलं गेलं. गेल्या मॅच मध्ये आपण पाहू शकलात, पहिल्याच मॅच मध्ये. अतिशय चांगला चेंडू होता. जितेंद्र जी या गोलंदाजाकडे खूप काही एक्सपिरियन्स आहे.
प्रकाश जी भोईर जे आपण पाहताय जलसर गावातील अनमोल रत्ना पाहायला मिळतात आणि त्यांचा पाण्याचा बिझनेस आहे. प्रामाणिक एक बिझनेसमॅन म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. जर संघ विजयी झाला जलसार तर 1000 रुपये सांघिक प्राइज असेल आणि वैभव भोईरसाठी आतापर्यंत 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांनी दिलेला आहे. प्रकाशजी भोईर आपण सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत तर नक्कीच मनमुराद आनंद घेत असतील आणि शुभेच्छा सुद्धा दिल्यात या दोन्ही संघाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47. पहा पहिल्या षटकात तब्बल 28, दुसऱ्या षटकात 17. आता जियाने जी गोलंदाजी केले 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव खर्च केले. एक लेग बाईचा आपल्याला पाहायला मिळाला तर 1 धाव त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. पुन्हा एकदा बॉल तयार. जितेंद्र टू दिवेश. या वेळेला अप्रतिम फटका सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आहे जलसार टीमचा बाहुबली. क्या बात आहे. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 53 आणि विजयासाठी 35 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 14 बॉल मध्ये 35 रन. काय मॅच या वेळेला सुरू आहे. पैसा वसूल मॅच. जरी आज कसोटी सामन्याला सुरुवात झाली बॉक्सिंग डेच्या निमित्ताने परंतु तिथे त्या स्टार स्पोर्ट्स वर बघत नसतील तर युट्यूब चॅनलवर पाटील नेटवर्कच्या चॅनलवर मात्र ही स्पर्धा पाहत आहेत प्रत्येक प्रेक्षक वर्ग. अप्रतिम उसळी घेणारा हा चेंडू समजला नाही सरप्राईज करून गेला. अतिशय सुंदर चेंडू होता. बाउन्स मिळाला जो नॅचरल बाउन्स असतो आणि नॅचरल बाउन्सला तुम्हाला खेळणं फार कधी कधी कठीण जातं. अशा वेळेला प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. दिवेशकडे ते मात्र तंत्र आहे नो डाऊट. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 53. विजयासाठी 13 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे. इथून ऑन द टोस अपरकटच्या माध्यमातून खूप चांगला फटका आहे. फार वेगाने चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये. या चौकाराने संघाची धावसंख्या अमरदीप जलसार टीमची जाऊन पोहोचते 57 या धावसंख्येवर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 31 रनची आवश्यकता आहे. 15.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट. 12 बॉल 31 रनची आवश्यकता. घेऊया एक म्युझिक डीजे ब्रेक. मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतची सफारी. धन्यवाद कॅन्डी. चला टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. वेळ दौडू नका. टाइमच्या बाबतीत सहकार्य करा. आपण आज परफेक्ट शेड्यूल नुसार व्यवस्थित चाललोय कारण 10:11 आज पहिला चेंडू डिलिव्हर्ड झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सामन्याला सुरुवात झाली. चला मायकोप टीम प्लीज हंबल रिक्वेस्ट. स्वप्नील भोईर अँड कंपनी आपण क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. यानंतर शिवशक्ती उसरणी टीम 2 हात करेल ओंकार बॉयज एडवन टीमला. परफेक्ट आपण टॉसच्या वेळेला टॉस टाइमच्या वेळेला टॉस केला जातो. प्लेइंग 11ची लिस्ट परफेक्ट आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये आणून देतात कॅप्टन. तर एक डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजेच बाप्पा मोरया चषकाचं दुसरं नाव शिस्तबद्ध. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे या स्पर्धेने गेली 2 वर्ष आपण दाखवून दिली गेलेत. जरी अडचणी आल्या संकट आली तरी सुद्धा आम्ही जिद्दीने मात्र बाप्पा मोरया चषक भरवणार हे आमच्या रक्तातच आहे क्रिकेट. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदरीत 57. 57 12-31चं समीकरण. साई विचार विनिमय करून चला थोडंसं स्पीडअप करा जरा. गेम ओव्हर झाल्यानंतर 5 मिनिटे आतापर्यंत लागली गेलेत. संघाची धावसंख्या 57 कारण अंधाराचं साम्राज्य संध्याकाळच्या सत्रामध्ये लवकरात लवकर पसरतं. 5:45 सूर्य मावळतो आणि खऱ्या अर्थानं इथे अंधाराचं साम्राज्य पसरल्यानंतर थोडासा बॅड लाईटचा खेळाडू इशारा करतात आणि त्याचा फटका हा तुम्हालाच मिळतो. कारण आयोजकांची इच्छा असते तुम्ही लवकर या, चांगले तुम्हाला षटकं खेळायला मिळतील. तुम्ही वेळोवेळी हजर राहिलात, कुठल्याही प्रकारचं टाइम वेस्ट केलं नाही तर तुम्हाला जेवढी हवं तेवढी षटकं मात्र या ठिकाणी मॅक्झिमम 5 ते 4 षटकं तुम्हाला खेळायला मिळतील. टॉस बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. पायावरचा चेंडू
खूप सुंदर पद्धतीने, परंतु तिथे फिल्डर तैनात होते. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो, अप्रिसिएशन केलं जातं स्वप्नील भोईर आणि त्यांच्या संघ सहकाऱ्यांकडून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 58. 58 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार. अप्रतिम. या वेळेला आपण पाहत आहेत लेग ब्रेक चेंडू होता. आता या वेळेला कलात्मक गोलंदाजी केले साईने. 2 बॉल, पहिला बॉल वगळता वैभव भोईर थोडासा निराश असेल पहिल्या बॉलवर की लो फुलटॉस बॉल होता. कधी कधी लो फुलटॉस बॉलला विकेट सुद्धा मिळते, हे सुद्धा विसरून चालणार नाही. काही स्पेशालिस्ट खेळाडू असे असतात की लो फुलटॉस बॉलला अलगद सहजगत्या लिलया बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकतात. 58 रन्स, 30 ची गरज, 10 बॉल. इथून ऑन साइडला लांब लचक षटकार पाहायला मिळतोय. लॉंगेस्ट सिक्सर, फास्ट लॉंगेस्ट सिक्सर. जवळजवळ 103 मीटरवर जाऊन चेंडू आदळतोय. वॉड बॅटिंग परफॉर्मन्स बाय दिवेश. ब्रँड आहे जलसारचा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64. बॉल आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. मायकोफ वर्सेस अमरदीप जलसार. ज्या पद्धतीने आपण पाहतायत कॅरिबियन प्लेयरच्या ज्या मनगडात ती जान असते ना, त्या पद्धतीने दिवेशच्या मनगडात ती जान आहे. पॉवरफुल बॅटिंग करताना पाहायला मिळतो. ताकदीचा सुद्धा वापर करतो नो डाऊट, परंतु टायमिंग सुद्धा प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळतोय. इथून ऑफ साइडला जरूर खेळला गेला. चिप शॉट आहे, द्विधा मनस्थितीमध्ये होते. ती बॅकवर्ड पॉइंटला विकेट मिळाली. आता दिवेशच्या खेळीला पूर्ण विराम. आता येणारे बॉल आहेत 8. 8 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. 8 बॉल आणि 24 रन्स. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. काही प्रेक्षक वर्ग म्हणत असतील आज जर सुट्टी ज्यांनी प्रेक्षकांनी मारली असेल तर त्यांनी जरूर स्वतःला सांगितलं असेल की आज सार्थक मी ठरलो या मॅच पाहण्यासाठी, साक्षीदार ठरलो. चला जाऊया बाप्पा मोरया चषक विठ्ठलवाडीच्या मैदानात मॅच पाहण्यासाठी. योगी W70 खऱ्या अर्थाने एक सुंदर व्यक्तिमत्व आणि शिवभक्त, सच्चे शिवभक्त म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक गड किल्ले ज्यांनी भ्रमण केलेले आहेत, त्यामध्ये शेखर किणी त्यांचे परम मित्र सुद्धा आहेत. खडूना खडा माहिती असलेले, गड किल्ल्याची संपूर्ण माहिती असलेले असे हे 2 परम मित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि ते सुद्धा यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेण्यासाठी त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त वाक्य नसून, हे नाव नसून, तर एक खऱ्या अर्थानं साम्राज्य आणि ऊर्जेचा स्रोत आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यासाठी गड किल्ले फिरले पाहिजेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 64. आता 8 बॉल आणि 24 रन. बॉल तयार. इथून ऑन साइडला शफल झाले. पिंकेशच्या बॅट मधून आल्या खरपूस समाचार घेतला साईच्या गोलंदाजीचा आणि सरळ चेंडूला पाठवला. 1 बाउंड चौकार. फाईन लेग क्लिअर करणारा एक धमाकेदार चौकार. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. मोठे मोठे ते सरदार त्यांनी केले किती ठार. जेव्हा निघाली मैदानी शिवरायाची तलवार, कशी घुसायची आरपार माझ्या शिवाची तलवार. कशी घुसायची आरपार माझ्या शिवाची तलवार. कशी घुसायची आरपार माझ्या. खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार शिकवण्यासाठी प्रशिक्षण दिलं गेलं ते जिजाबाईंनी. 7 बॉल 20. यावेळेला मात्र आपण पाहताय स्टेप आउट झाले होते. फुल टॉस बॉल होता. विलास त्या ठिकाणी येत आहे. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 2 धावा येतील साईला. विलास सांगतायत की हा तू बॉलवर यायला हवं होतं आणि इथून मात्र रेफर केले गेले. या अंपायर्स कॉल, या बॅटर कॉल आहे. या आपण रिव्ह्यू चेक करूया. एक रिव्ह्यू आहे स्वप्नील भोईर आणि त्यासाठी लगेच बॅटर तिथे अपील करू शकतात. एक रिव्ह्यू दोन्ही संघांना आहे, याची सुद्धा दक्षता घ्या. यस
पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये तत्पूर्वी करण्यात येईल. सचिनदादा पाटील पाणी घेऊन जात आहेत. हे पाणी नाही तर मेसेज देण्यासाठी सुद्धा चाललेत आणि वैभव भोईर यांची केअर करण्यासाठी आपण पाहू शकाल. फेअर डिलिव्हरी कारण स्टेप आउट झाले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. जेव्हा तुम्ही स्टेप आउट होता तेव्हा परफेक्ट मिडल स्टंपच्या अगदी कमरेच्या वरती हा चेंडू ट्रॅव्हल जरी डिलिव्हर्ड झाला तरी सुद्धा तो पुढे आलेला असतो. 70 धावा झालेत म्हणजेच विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये 18 रन्स. कैलासवासी अमोल पाटील स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय. त्रिशिका 11 स्टँड आपण पाहू शकाल. तिथे प्रेक्षक वर्ग मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. कपिल पाटील आमचे कॅमेरामॅन त्याच्या अगदी बाजूला वेगवेगळे स्टॉल आपण पाहू शकाल. भावेश जलसाचे आहेत त्यांचा सुद्धा स्टॉल आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर युवा ग्रुप विठ्ठलवाडी आपण पाहू शकतात एक स्टँड आहे. महिला कक्ष स्टँड पाहायला मिळतो आणि हा आमचा भव्य दिव्य शामियाना उभारला गेलाय आणि एका साईडला खेळाडू कक्ष आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या 70. रिव्ह्यू लॉस्ट आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा अर्थातच अमरदीप जलसा टीमचा. चला थोडीशी घाई करा. कल्पेश पाटील पाण्याची व्यवस्था करत असताना रुपेश राऊतला आपण पाहतायत. दीपेश राऊतला आपण पाहू शकाल जे स्वतः ग्रामीण डॉक्टर म्हणून आपण पाहू शकाल फर्स्ट एड किट घेऊन जात असताना. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 70. विजयासाठी 18 रनची आवश्यकता आहे. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम कारण या सामन्याला खूप उशीर झालाय. जरी हा एक मोठा सामना असला 88 धावांचं लक्ष्य. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर कडवी लढत. 70 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 70 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सूरज भोईर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. 70 रन्स 18 रनची आवश्यकता. 6 बॉल आहेत. चला थोडीशी घाई करा. वेळ खूप दवडला गेलाय या सामन्यामध्ये तर प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तिसरा सामना सुरू आहे. शिवशक्ती उसरणी वर्सेस ओमकार बॉयज एडवन नेक्स्ट मॅच. पहिलाच बॉल वैभव भोईरच्या अगदी बॅटवर जरूर आला होता. इथे मात्र मिसफिल्डचा फायदा मिळतोय. विलास पुढे सरसावतायत. खराब फिल्डिंग. चुकीला माफी नाही. अनिकेत काका रिॲक्शन पहा. हे काय घडलं गेलं. ओ माय गॉड. सामन्यामध्ये पलटवार करण्यासाठी तुम्हाला मात्र वेळ लागत नाही. खेळ बदलायला वेळ सुद्धा लागत नाही. हे सुद्धा विसरून चालणार नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आपलं सातत्य जोपासणं, फिल्डिंगवर कॉन्सन्ट्रेशन करणं, मनामध्ये काय काहूर चाललंय ते बाजूला सारून मैदानाच्या आतमध्ये मी काय करेन हे तुमचं ध्येय असणं म्हणजेच क्रिकेट. संघाची धावसंख्या 74. तर विजयासाठी 14 रनची आवश्यकता. बॉलर तयार. यावेळेला बॅटची एज जरूर घेऊन पाठीमागे निघून जातोय. संजय गावड पुढे सरसावतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल. पिंकेश पाटीलवर दारोमदार. वैभव भोईरने सांगितलं की तुझ्यात सुद्धा ती क्षमता आहे पिंकेश, तर तू सुद्धा दाखवू शकतो. हीच ती वेळ आहे. परंतु एका साईडला गोलंदाज जितेशचं मी कौतुक करेन. चौकार आल्यानंतर त्याने लेंथ अँड लाईन खूप छान पद्धतीने अचूक टप्प्यावर चेंडू यावेळेला हाताळला जेणेकरून वैभव भोईर षटकार मारणार नाही. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट MSD कॉपीबुक स्टाइल मध्ये. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव. क्या बात है पिंकेश पाटील. A1 क्वालिटी चा ब्रँडेड षटकार. येईल ते प्रत बातमी ताजी. चौकामध्ये हो बॅनर बाजी. हलू सारा यो मार्केट, हलू सारा यो मार्केट. ज्या पद्धतीने MSD ची आठवण आली. 2 एप्रिल 2011 कुलशेखरा गोलंदाजी मार्कवर श्रीलंकन संघाचा काय स्टायलिश फिनिश केली आणि रवी शास्त्री यांच्या मुखातून जे वर्ड्स निघाले ते स्टेटसला पाहायला मिळाले.
इथून पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी आहे असे स्वप्नील भोईर. यावेळेला चांगला चेंडू हाताळला, परंतु इथे वाईट बॉल आपण पाहतायत. आणि काय एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहू शकाल, यस रिव्ह्यू घेतला गेलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने नाहीये, मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 1+1. तर क्या बात आहे, म्हणजे माहिती होतं यावेळेला आपण पाहू शकतायत 1+1 2 धावा, संघाची धावसंख्या 83. काय परफेक्ट डिसिजन, क्वालिटी अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाच रनची आवश्यकता आहे. 3 बॉल 5 रन. पुन्हा एकदा बॉल तयार. इथून चांगला बॉल पाहायला मिळाला अतिशय सुंदर पद्धतीने. जितेशचं मी कौतुक करेन, त्याने सांगितलं रिव्ह्यू मला नको आहे, कारण त्याने एक जरूर मनामध्ये ठाण मांडलं असेल स्वप्नील भोईर आणि जितेशने की इथून जर आपण रिव्ह्यू घेतला कदाचित वाईट तर आहे हे आपल्या दोघांना माहिती आहे. जर इथून जर आपण रिव्ह्यू घेतला तर कदाचित आपला जो रिदम आहे तो सुद्धा तुटण्याची कधी कधी दाट शक्यता असते. आणि अशा वेळेला तुम्ही विदिन सेकंदामध्ये जेव्हा बॅटरला गोलंदाजी करता त्यावेळेला त्याचं कॉन्सन्ट्रेशन लूज होतं. या सुद्धा बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आता 2 बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. 1400 वॉच करतायत या स्पर्धेला. 1400 जण जे प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत, जे श्रोते आहेत, मनमुराद आनंद घेत आहेत. 2 बॉल 5 मायकोप के अमरदीप जलसार. इथून आपण पाहताय चेंडूला जरूर खेळण्याचा प्रयत्न केला, तिथे चांगली फिल्डिंग संजय गावड यांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा, पायाला स्पर्श करून जाणारा हा चेंडू होता. अपील केली होती परंतु लेग स्टंप पिचिंग होती. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 84-88 धावांचा पाठलाग करताना चित्तथरारक सामना. अंगाला शहारे उठतील अशा पद्धतीने हा सामना. 1 बॉल 4 ची गरज. 3 धावा आल्या तर सुपर ओव्हर, चौकार आला तर गेम फिनिश आणि दुसऱ्या फेरीत धडक पाहायला मिळेल. परंतु कोणता संघ, मायखोप की अमरदीप जलसार की मायखोप, हे जणू काही समीकरण प्रत्येक प्रेक्षकांच्या हृदयात पाहायला मिळतं. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. दोन्ही संघांसाठी देऊया हार्दिक शुभेच्छा. 1 बॉल 4. इथून चांगला स्ट्रोक तर आहे, सिंगल तर मिळते, सिंगल मधून डबल कन्वर्ट केली गेले. दुसरी धाव येते, तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी येईपर्यंत 1 धावेने पराभूत होईल की काय. आणि यस, 1 धावेने पराभूत होताना आपण पाहू शकाल. आणि मायखोप टीमने इथे मारली बाजी. 88 धावांचं पाठलाग करत असताना ज्या पद्धतीने वैभव भोईरने लढा दिला, अक्षरशः खूप पद्धतीने वाईड येऊन सुद्धा आपण पाहू शकतायत. एकंदरीत आपण पाहतायत की पंच सुद्धा सांगतायत की पिंकेश पाटीलने जो चेंडू खेळला कदाचित हा वाईड असेल की काय. आणि हेच वाक्य मात्र यावेळेला परंतु अप्रिशिएट केलं जातं. अतिशय चांगल्या पद्धतीने पिंकेश पाटील वाईड बॉलचा जरूर तो चेंडू खेळला आणि कदाचित इथेच यावेळेला स्वप्न मिटलं. परंतु कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मैदानात तुम्ही पुन्हा पुन्हा जिंकू शकता हरलेला माणूस, परंतु मनाने हरलेला माणूस पुन्हा कधीच जिंकू शकत नाही. हिमांशु मात्रे यावेळेला आपण पाहू शकता ज्या पद्धतीने